एमएस तीन षटकांची लढत आणि कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल हे ठरवणारी ही मॅच. तिसरा संघ कोणता? आई वडझाई देवी मालदन, न्यू स्टार क्रिकेट संघ वरणडेवाडी आणि तिसरा संघ कोण याचं उत्तर तुम्हाला या लढतीमध्ये प्राप्त होईल. एका करंडकाचा मानकरी या संघ ठरू शकतो आणि तो संघ कोणता? प्रथमेश शेलार आणि त्यांच्या साथीला अजय शेलार. येस प्लीज द कॉल. सामन्याला होते सुरुवात. पहिला षटक घेऊन वैभव कांबळे. पहिला चेंडू. पहिला चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. प्रथमेश शेलारांचा वार. मायदेवी चषक षटकार. काय फटका सजवलाय. पाठच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी. जिथे पाठचा सामन्याचा खेळ थांबवला होता तिथून आता बॅटिंग चालू केले कदाचित. 6 धाव फलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑफ आहे तैनात आणि मिड विकेट अगदी डीपला आहे. हा पहा रिप्ले आणि या अनोखी पद्धत आहे गोलंदाजीची. बिगिट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेलची संधी असेल आणि त्यामध्ये झेल पकडला आणि चेंडू सीमारेषेला अगदी पाय लागला. 6 धावा. प्रथमेश शेलार यांचा कदाचित नशीब आहे का आज. आणि सीमारेषेला पाय लागणं त्या रशीला पाय लागणं किती महत्वाचं आहे. सूर्यकुमार यादव यांचा पाय लागला नव्हता. T20 वर्ल्ड कपची फायनल. मिलरचा तो झेल. भारताने एक ट्रॉफी जिंकली होती. आता ही ट्रॉफी जिंकू शकते का एकता बिरगाव. लेट सी. 12 धाव फलकावर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. नो चेंडूचा इशारा आलाय म्हणजे आता फ्री हिट देखील असेल. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला नो येतो आपल्या बरोबर फ्री हिट घेऊन येतो. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय चेंडू. चला प्लीज टीम. वैभव कांबळे आता चुकी केले. खेळपट्टीच्या ज्या वेळेला तुमचा चेंडू बाहेर पडतो तो फ्री हिट असेल. आता फ्री हिट. येस पंच ते सांगत असताना विद्युत सर. प्रथमेश शेलार यांना आता फ्री हिटची संधी प्राप्त झाली. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. फ्री हिटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा टाकावा लागेल हेच दर्शवत असताना पंच. दबाव आणि दबाव. बंडाने ती चुकी केली मी म्हणेन असं आपण बोलू शकत नाही कारण प्रयत्न चांगला केला. फक्त सीमारेषेचा अंदाज घेता आला नाहीये आणि यासाठी म्हटलं जातं की तुम्हाला अंदाज घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये देखील. कोण कोणत्या गाठीस आहे. कमी वेळ टाकलेला चेंडू स्लोअर वन होता. खराब दिशा. सलग 3 चेंडू अवांतर हाताळलेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर 3 अवांतर धावा. टीमची धाव संख्या 15. हर्षल आमच्यासोबत जोडलाय ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि हर्षल एकदम खूप शांत. कालपासून 15 रन्स ऑन बोर्ड. फ्रीचा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये. बंडा चेंडूवर जाईल वेगाने. एखादी प्रयत्न चांगला केला आणि चेंडू अगदी हाताला लागून प्रथमेश प्रकाश शेलार यांच्या बाडमधून चेंडू सीमारेषा पार. अफलातून फलंदाजी मायदेवी चषकामध्ये करत असताना हा टीम एकता मिरगावचा हुकमी एक्का. सलग 3 आले षटकार. 21 धाव फलकावर. या खेळाडूचं नाव का चर्चेमध्ये असतं पाडंतराव क्रिकेटमध्ये आणि एकता मिरगावचा हुकमी एक्का. सलग 7वा मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. जेलची संधी आहे. विकेटची संधी प्राप्त झाली. कॅच पकडली जाते आणि मी म्हणेन जास्त घाई केली प्रथमेश यांनी.
कारण सुरुवात चांगली झाली होती आणि या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात, परंतु ते त्यांना करता आलं नाहीये. आता सुद्धा कॅप्टन आले MS महेश शेलार. हा पहा चेंडू हवेमध्ये होता. मी म्हणेन कुठेतरी एक घाई केली, कारण ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये असतो त्यावेळेला तुम्ही अशा चुका होणं कुठेतरी स्वाभाविक असतं. परंतु प्रथमेश शेलार, तुम्ही जर पहिल्या 3 चेंडूवर 21 केला तर एक धाव घ्यायला पाहिजे होती. हे क्रिकेट आहे, हे कॅल्क्युलेटिव्ह खेळता आलं पाहिजे तुम्हाला. पहिला चेंडू ऑन साईडला वळवला, डीपला मिड विकेट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाते. MS खात्यामध्ये एक सिंगल प्राप्त होते. बॅकअप आहे, दुसरी धाव प्राप्त होणार नाहीये. 22 धावा धाव फलकावर. 5 चेंडू अखेर 22. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले. आता शेवट कसा करतोय हे पाहायचंय. तुमची सुरुवात कशी होते महत्वाचं नसतं आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये, तुम्ही शेवट कसा करता हे महत्वाचं आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, एक्सकवाला क्षेत्ररक्षक डायरेक्टचा प्रयत्न केला जातोय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर आली एक धाव. पहिलं षटक समाप्त होत आहे. वैभव कांबळे यांचं. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 23. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये तुमची एंट्री कशी आहे ते महत्वाचं नसतं, तुमची एक्झिट कशी आहे हे खूप महत्वाचं. 23 धावा 23. चला टीम स्पीडअप करा. 12 वाजून 11:56 पहिला चेंडू टाकला. 5 मिनिटं घेतलेत तुम्ही, तुम्हाला दिलेत 15 मिनिटं. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आमचा कॅमेरामॅन तेजाला बघितलं की या सायमनची आठवण येते. अँड्रू सायमन ऑस्ट्रेलियाचे. भीती वाटते, पण कॅमेरा वर्क त्यांचा भारी आहे. कारण स्माइल त्यांची पहा, गौतमी देखील प्रेमात पडेल. एक भारी स्माइल. कट करण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा आहे बंडांचा. डॉट बॉल. कोण घेऊन आले हे पाणी? कोण घेऊन आले हे पाणी? अच्छा, काल अरे वाईस स्पेलिंग तरी वाचती डुप्लिकेट पाणी. अरे काय भावा पाणी नाही पडकाला पाहिजे. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा. अद्याप या षटकामध्ये 2 चेंडू आलेत बंडाचे. धाव मात्र प्राप्त झाली नाहीये. कमबॅक करत असताना आता बंडा या षटकामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. मोठा खेळायचा प्रयत्न ऑन साईडला आहे. क्षेत्रशा डीपला तात्या. ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. बंडाचं चांगलं षटक अद्याप आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम दर्शन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न MS चा. मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव रोखू शकणार नाही. एक सिंगल प्राप्त होते. 25 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या प्रकारे आल्या तिथून मात्र कमबॅक केलंय बंडाने. 25 केल्यात. पहिल्या षटकामध्ये 23. आता 2 25 झाल्यात. 2 to go. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली आहे. बिहाइंड द विकेट. मान्यवरांचा कटआउट आहे. त्या कटआउटला चेंडू जाऊन आदळतोय. त्यांना देखील धन्यवाद. त्यांचं थँक्यू व्हेरी मच बोलणारा चेंडू. एक धाव प्राप्त होते. 1 to go. 26 धावा धाव फलकावर. पुढे सर जाऊन विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हर. मागे जाऊन अंदाज घेण्याचा प्रयत्न फसला. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे प्राप्त होतील शेवटच्या चेंडूवर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 28. 28 रन्स ऑन बोर्ड. येस, आपण शुभ सन्मान घेऊया. मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून जे खास पुण्यावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत त्यांचा आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. वेलकम सचिनजी वरेकर साहेब. चला प्लीज स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा टॉससाठी. जुगाई माने प्रतिष्ठान रुवले
विपक्ष वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन टॉस साठी या कॅप्टन. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप पॉइंट आहे ताईना. चेंडू फिरेल कदाचित, एक धाव प्राप्त केली आहे आणि चेंडू फिरल्यानंतर यस चुकी करतो क्षेत्ररक्षक. त्याला वाटलं चेंडू बहुसंख्य क्षेत्रामध्ये जाईल, परंतु MS चा चांगला फटका, 4 धावा प्राप्त होत आहेत. चौकार. सुजित यादव स्लॉग बोलच्या षटकासाठी आलेत आणि सुरुवात मात्र या षटकाची चौकाराने झाली. बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आपटी बार, डॉट बॉल, चांगला टप्पा आहे सुजित यादव यांचा. ही खेळपट्टी अशा पद्धतीची बनवली आहे ना, क्युरेटरचं कौतुक. कारण या खेळपट्टीवर जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळता, खेळपट्टीकडून मदत मिळते. जेवढी बॅटिंगला पोषक तेवढीच गोलंदाजीसाठी पोषक. ऑन साइडला चांगला वळवला, डीपला मिड विकेट आहे. नितीन एकदा प्राप्त करेल MS. एका धावीवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, लॉंग ऑफ आहे चेंडू खाली. चेंडूचा अंदाज घेत असताना चांगला झेल टिपलाय आणि या संतुलन देखील चांगलं आहे. आणि परतावा लागेल फलंदाज अजय शिलार यांना. विकेटचं पतन. प्रथमेश शिलार यांच्या पहिल्या षटकावर 3 षटकार, त्यानंतर मात्र कुठेतरी एकता मिरगाव थोडीशी घाई केली मी म्हणेन. नवीन फलंदाज VDS विजय शेलार आणि RDS जे वांग व्हॅली महिनचे आहेत कॅप्टन. पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन. VDS RDS ही नावं TT प्रत्येक खेळाडूचा शॉर्ट फॉर्म वापरतो टी शर्टवर. पुढे सचम खेळायचा प्रयत्न, प्लेड ऑन झालेत. चांगली गोलंदाजी सुजित यादव यांची या षटकामध्ये. 2 धक्के दिलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सुजित यादव. पहिली विकेट हॅट्रिक होईल का मायादेवी चषक 2025 मधील. आणि हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालेत. शैलेश शिलार. विकेट हॅट्रिकचा चेंडू आणि विकेट हॅट्रिकचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातो हे पाहिजे. 1 to go. 33 ला 3. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला. 39 झाल्या, 37 झाल्या तर मजा येईल, परंतु संधी आहे सुजित यादव यांच्याकडे नोंद विक्रमाची करण्याची. फुलटा चेंडू, मोठा फटका, चांगलं टायमिंग, फ्रीच्या चेंडूवर आलाय. चौकार. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, 37 धावा धाव फलकावर. 38 धावांचं लक्ष विजयासाठी. टीम मसनाई माता 11 साईकडे 38 रन्स टू विन टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. चला टॉस साठी या दोन्ही टीम. ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभलेला आहे सुनीलजी खामकर साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून सामनावीर सौजन्य संदीप दादा शिंदे साहेब, वेलकम, सुस्वागतम. 38 रन्स टू विन. यस पंच. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला भीमरसाठी. यस आता पाहायचंय. यस आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. मान्यवरांची महत्वाची उपस्थिती. मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित मायादेवी चषक 2025 मध्ये ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभलेला आहे आदरणीय श्री सुनीलजी खामकर साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी महत्वाची म्हणजे ज्युसरचं आपल्याला एक भांडं आपल्याला लाभलेलं आहे आणि घरामध्ये उपयोगी असणारी वस्तू म्हणजे तुम्ही घरी ज्या वेळेला घेऊन जाल त्याला घरचे देखील खुश होतील. आदरणीय श्री संदीप दादा शिंदे साहेब, SS फॅब्रिकेशनचे सर्वे सर्वा, HDP पाईपलाईनचे सर्वे सर्वा हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अडतीस धावांचं लक्ष आहे आणि पहा मान्यवरांची महत्वाची उपस्थिती. या दिलदार व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. आज विचार केला तर कलावती किचन आणि इंटरियर प्रस्तुत स्पर्धा आपल्या मायादेवी कुसरुंड गावचं आयोजन मायादेवीच्या नावाने
आपल्या ग्रामदैवताच्या नावाने असणारी ही स्पर्धा आणि ही व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी होते. सचिनजी वरेकर साहेब यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावर मायादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. खास पुण्यावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सचिनदादा वरेकर साहेब यांचं शुभागमन झालं आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. विशालजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम जुगाई मानाई प्रतिष्ठान रुगळे आणि त्यांच्या विरोधामध्ये वांगवेली महिम संघ यांच्या विरोधामध्ये टॉस होईल. चला टॉससाठी या, दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे लगेच. रुगळे टीम कॅप्टन रुगले 11 या प्लीज. टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला रुगले 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये वांगवेली महिन संघ. कॉल कोणाचा असेल? रुगले कॉल देईल हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ असते मात्र हा टॉस स्विंग द टॉस. हेड असा कॉल दिलाय, टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करू. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जास्त वेळ न घेता मॅचला होईल सुरुवात आणि जिथे मान्यवर उपस्थित आहेत. सर काय सांगाल, कशा पद्धतीने पाहताय आयोजन आणि नियोजन? आयोजन खूप छान आहे. हे प्रत्येक वर्षीच होतं, पुढच्या वर्षीही याच्यापेक्षाही सुंदर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. ओव्हर टू लव सर. 38 धावांचं लक्ष्य. टॉप 4 मध्ये कोण होईल दाखल? पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बंडा आला आणि अगदी 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होते. फुलटॉस चेंडू होता. बॅट वेगाने फिरवली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. योगेश शेलार मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना एकता मिरगाव हा संघ ज्या प्रकारे खेळतो त्या संघाचं एक वैशिष्ट्य म्हणजे टीम बॉन्डिंग चांगलं आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मायादेवी स्पोर्ट्स कुसरून संघ संपूर्ण सज्ज आहे. ते देखील इन ॲक्शन असतील या ग्रुपमध्ये. यॉर्करचा प्रयत्न, खराब दिशा, खराब चेंडू. वाईट +1 या 2 अवांतर धावा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही धावांचा बचाव करता 18 मध्ये करायच्यात 38 आणि अशा अवांतर धावा तुम्हाला कुठेतरी अंकुश ठेवावा लागेल. पहिला एक चेंडू झालाय. टीमची धाव संख्या धाव फलकावर 3 झाले 3. मोठापट्टी खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत मिड विकेटला. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. चौकाराने मात्र खातं उघडलं होतं बंडाचं. पहा रिप्ले तुमच्या समोर. 7 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या धाव फलकावर ज्या प्रकारे आता चौकाराने वाढले कमबॅक करावं लागेल. योगेश शेलार पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी संघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. संघाने विश्वास दर्शवलाय तो तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल.
चांगला फटका ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑन आहे त्यांना एक धाव प्राप्त केली जाते. एक सिंगलचा प्रयत्न, बंडाच्या खात्यामध्ये एक धाव. मी कौतुक करेन मसनाई माता 11 सायकडे या टीमचं. पहिली स्पर्धा खेळते या वर्षीची, 2 सामने जिंकलेत, ही महत्त्वाची बाब. नवीन संघ रजिस्टर झाला आहे. पहिली स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळता समोरच्या संघाचा अंदाज नसतो, परंतु क्रिकेटमध्ये समोरचा संघ कोणता आहे कसा आहे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या बेसिकवर काम करा. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे कोणत्याही खेळामध्ये खूप महत्त्वाचं. तुमच्या बेसिक या स्ट्रॉंग पाहिजेत आणि तेच मात्र काम चांगलं केलं आहे. 8 धावा. पावलं चुकली जात आहे. डेड बॉलचा इशारा समोर. तात्या टीमची धावसंख्या धाव फलकावर 8. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या डावामध्ये एकता मेरगावची प्रथमेश शेलार बाद झाले, त्यानंतर मात्र धावा झाल्याच नाही धाव फलकावर. हाफ टॅकर चेंडू लवकर पिक केला आणि शॉर्ट बॉल अगदी फेकून दिला डीप स्क्वेअर लेगला झाडांमध्ये. हा चेंडू आता शोधून आणावा लागेल तात्याच्या बॅटमधून. दिमागदार मायादेवीचे षटकार. तात्या जणू काही या चेंडूचा वेट करत होते. त्यांना माहित होतं की गोलंदाज हा शॉर्ट बॉल टाकणार आहे. काय फटका खेळलाय. 14 धावा धाव फलकावर. बॅटिंग केली जाते तात्याच्या माध्यमातून. तात्या आहेत म्हणजे सामना सोपा होऊ शकतो आणि विकेट घ्याव्या लागतील एकता मिरगावला. ही जोडी फोडावी लागेल, कारण तुम्ही 2 सामने जिंकता म्हणजे स्पर्धा संपत नसते. तुम्ही उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळताय. 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. कारण हा सामना जिंकलात तर एका करंडकाचे मानकरी होऊ शकता तुम्ही. हा सामना महत्वाचा आहे. मोठा मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर झेलचा प्रयत्न, रिले कॅच. गोलंदाजाने योगेश शेलारांचा प्रयत्न चांगला होता. चेंडू हाताला लागला आणि प्रथमेश शेलार काय वेगाने आलेत. इट्स अ कॉम्बिनेशन कॅच, इट्स अ टीम वर्क. ज्या संघाच्या नावामध्ये एकता त्या संघाची युनिटी पाहायला मिळते. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फूट आल्यानंतर ड्राईव्ह केला, चेंडू हवेमध्ये. गोलंदाज योगेश शेलार चेंडू हातातून निसटला आणि प्रथमेश शेलार त्याच तत्परतेने समोर उभे होते. त्यांना माहित होतं जर चेंडू हाताला लागला उडाला तर आपण रिले कॅच पकडू शकतो आणि तेच केलंय. पहिला धक्का दिलाय टीम मसनाई माता 11 सायकडेला. 14 धावा धाव फलकावर. 1 टू गो. नवीन फलंदाज सागर कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. सागर कांबळे न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. 1 टू गो. शेवटचा चेंडू खोदून काढलाय. चांगला फटका सागर कांबळे यांचा. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. शेवटच्या चेंडूवर मिळतील धावा. 4. सागर कांबळे यांच्या बॅटमधून चौकार. 18 धावा. पहिल्या 6 चेंडूवर 18 केल्यात, आता 12 चेंडूवर करायच्यात 20. 12-20चं समीकरण या मॅच मध्ये. बारा चेंडू 20ची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 साठी या कोणाला पाचारण केलं जाईल. 12-20चं समीकरण. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर निलेश शेलार. निश्चित पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, ज्या पहिल्या डावामध्ये देखील आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट गेली. धावसंख्येचा जो रोख मंदावला. आता त्याच प्रकारे निलेश शेलार यांना करावं लागेल काम. वेलकम अमोल दादा. सिद्धनाथ 11 गिरेवाडीचे कॅप्टन, आपलं देखील स्वागत आहे. 12-20. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला. ही गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला पकडून गोलंदाजी करणं कुठेतरी महत्वाचं आहे. प्रथमेश शेलार यांचं चांगलं एसटी रक्षण. ज्या प्रकारे अक्षय शिंदे करतात एसटी रक्षण टीम मायादेवी कुसरूंसाठी, त्याच प्रकारचं त्यांचा देखील प्रथमेश शेलारांचं चांगलं एसटी रक्षण. चांगला फटका खेळलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. जिथे पंचांसाठी खुर्ची ठेवल्या बसायला, खुर्चीवर जाऊन चेंडू आदळला. अमोल थोडे पुढे वा ना. अमोल दादा थोडेसे पुढे वा.
आहे की 25 आहे? 25 वाला पाहिजे होता. ऑन साइडला वळवला चेंडू डीपला मिड विकेट स्कोअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाते आणि एकच धाव प्राप्त होईल. ही मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये, कारण टॉप 4 मध्ये कोण होईल दाखल हे ठरवणारी ही मॅच. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा वाचवायच्या आहेत. ही मॅच आहे ऑन. टीमची धावा संख्या 20. पहिल्या 3 चेंडूवर निलेश शिलाराने धावा खर्च केल्यात अवघ्या 2. 20 रन्स ऑन बोर्ड. अजून 18 धावांची गरज आहे. 9-18चं समीकरण. मॅच ऑन. मोठा फटका खेळलाय. टच अँड गो स्ट्रोक. जरूर क्रॅम्प आला पायात, परंतु चेंडू अगदी बाहेर फेकून दिलाय. वेलकम स्वप्नील दादा जाधव साहेब जे महाडवरून आलेत, आपलं देखील स्वागत आहे. आदरणीय विजयजी कवच साहेब यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. यासाठी आम्ही सातत्याने सांगतो की पाणी जास्त प्या, पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाकून प्या, ग्लुकॉन डी प्या. यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पाण्यामध्ये ग्लुकॉन डी टाकून ज्यावेळेला तुम्ही पिताना क्रॅम्प येण्याची शक्यता कमी असते. आणि एका संघाने ज्यावेळेला तुम्ही एंट्री करताना त्यावेळेला ग्लुकॉन डीचे 2-3 पॅकेट पाहिजे सोबत. काय बोलतो हर्षल? ग्लुकॉन डी खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. क्रॅम्प येऊ शकतो कदाचित. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 26. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 26. 12 धावांची गरज आहे विजयासाठी आणि या 12 धावा आता तुम्हाला बनवण्यासाठी मेहनत करावी लागेल. पण जर इथून विकेट गेली ना तर मॅचला मजा येऊ शकते. फुलटॉस चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. एक धाव प्राप्त केली जाते. एकच धाव प्राप्त होईल. फलंदाज सागर कांबळे यांना अगदी लंगडत आहेत. क्लेन मॅक्सवेल यांची आठवण आली, कारण ज्या वेळेला तुमच्या पायामध्ये क्रॅम्प येतो सोपं नसतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी आता संघासाठी लढणं पसंत केलंय, कारण क्रिकेटचा खेळ लढवया खेळूंचा आहे. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला काय शिकवलंय? परिस्थिती कशी असू द्या, आपल्या संघासाठी लढायचं आहे, आपल्या गावासाठी उभं राहायचं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 1 to go. येस, जर रनर पाहिजे असेल तर घ्या प्लीज, कारण दुखापत झाले खेळाडूला, परंतु एवढा दुखापतग्रस्त असताना मित्रांनो धोका घेऊ नका, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचे घटक आहात. तुम्ही तुमच्या संघाचे महत्त्वाचे घटक आहात. क्रिकेट तुम्ही खेळतच राहणार, परंतु आपल्या कुटुंबासाठी असं कोणतंही पाऊल उचलू नका, कुटुंब संकटात येईल. परंतु मी कौतुक करेन त्या बॅटरचं, सागर कांबळे यांचं. ते माघारी येत नाही आहेत. त्यांना माहीत आहे माझा संघ एका करंडकापासून एक सामना दूर आहे. माझ्या संघाला करंडक जिंकून द्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला निलेश साळुंखेंना विकेट हवी आहे, विकेट घ्याव्या लागतील. एक विकेट एकता मिरगाव मॅचमध्ये कमबॅक करू शकते. ही जोडी फोडावी लागेल. समोर बंडा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका, टायमिंग अप्रतिम, ताकद नसाकत. इट्स अ टेक्निकल स्ट्रोक प्लेड बाय वंडा. 4 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 31. 2 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. 6 चेंडू 7ची गरज. पहा रिप्ले तुमच्या समोर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपला होता, लॉंग ऑफ होता, परंतु ज्या प्रकारचा बंडाचा टायमिंग, 6 मध्ये आता 7 करायच्या. ती मॅच अजून संपली नाहीये एकता मिरगावसाठी, कारण एकता मिरगावला हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र चांगला खेळ करावा लागेल. 6-7. अजय शेलार अंतिम षटकासाठी दाखल झालेत या मॅच मध्ये. 6 मध्ये 7 जेवढं समजतंय तेवढे हा सामना सोपा नाहीये,
कारण एकता मिरगावला देखील ट्रॉफी हवी आहे, टीम सायगडेला देखील ट्रॉफी हवी आहे. पहिल्या चेंडू विकेट केलाय, संधी निर्माण झाली, एक्स्ट्रा कव्हरला शतक्षण वेगाने आले, झेलचा प्रयत्न, वॉट अ कॅच, अप्रतिम, अद्भुत, असाधारण. आणि हा झेल नव्हता की हा सामना होता, येणारी वेळ सांगेल. 5 चेंडू मध्ये आता करायचे 7 धावा. डीप पॉइंटला शतरक्षक तैनात होते, शैलेश शेलर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, फ्रंट फुटला आले, पंच केला, चेंडू हवेत आणि वेगाने धावले. 10 ते 15 पावलं अक्षरशः धावत असताना अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला विजयाच्या जवळ घेऊन जातात. हे प्रयत्न तुम्हाला एक करंडक देऊ शकतात. परंतु काय लढला हा खेळाडू सागर कांबळे. क्रॅम्प आला होता पायात, परंतु परत आले नाहीत. आता अभि चव्हाण पाठच्या मॅचचा सामनावीराचा मानकरी. पाच चेंडू मध्ये आता 7ची गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, सामना संपला नाहीये. आणि हेच क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. आणि या क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे. कधी सामना एकता मिरगावला जातोय, तर कधी सामना मसनाई माता 11 सायकडेकडे जातोय. एक विकेट मॅच मध्ये घेऊन आले टीमला अजय शेलार यांचं महत्वाचं षटक. 5 मध्ये 7. अभि चव्हाण बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू थर्डमॅनला मार्गस्थ होईल जिथे आमचे प्रेक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होते. 4 मध्ये 6. हा पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जणू काही ही अंतिम लढत पाहतोय का, परंतु अंतिम लढत नाहीये. उपांत्यपूर्व फेरीची लढत. 4-6 मॅच ऑन. एक मोठा फटका टीम मसनाई माता 11 सायगडे टॉप 4 मध्ये दाखल होईल. आणि इथून एक चांगली गोलंदाज अजय शेलार यांची. पुढे सजवून खेळायचा प्रयत्न, चांगला परफेक्ट यॉर्कर हाताळला जातोय. कुठलेंतला चेंडू हाताळणं खूप महत्वाचं असतं. 3 मध्ये 6. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, अजय शेलार मॅच सोडणार नाहीयेत. 3 मध्ये 6. इथून प्रत्येक चेंडू एकता मिरगावसाठी महत्वाचा आहे, कारण एकता मिरगावचे संपूर्ण गावाचं लक्ष या मॅचवर आहे. आणि दुसऱ्या बाजूला टीम सायगडेचं लक्ष गावाचं असेल या मॅचवर. मायादेवी चषकाचा आपण थरार पाहत आहे. ही क्रिकेटची रंगत आहे, ही क्रिकेटची मजा आहे. 3-6 मोठा फरक खेळायचा प्रयत्न, खोदून काढला शतक्षक, मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव प्राप्त केली आहे. 2 मध्ये आता 5 धावांची गरज. वॉट अ मॅच, कमालीचा रंगतदार सामना, पैसा वसूल सामना. एका बाजूला टीम एकता मिरगाव लढते आणि एक मोठा फटका टीम सायगडे टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकते. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये परिस्थिती कधीही मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. तुम्हाला या मॅच मध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर लढावं लागेल. 2-5 बंडाने मोठा वर्ग घ्यायचा प्रयत्न. 22 स्वरूपात 1 धाव आले. 1 चेंडू, आता 4ची गरज. 1 मध्ये 4. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू मध्ये 7ची गरज होती आणि सामना आला 1 चेंडू 4 वर. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. वेळ देखील बदलते आणि खेळ देखील बदलतो. या मॅचचा हिरो कोण आणि या मॅचचा विलन कोण, येणारी वेळ सांगेल. 1-4. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना फटका आवाज खेळला डीपला. स्क्वेअर लेग. हा झेल नाहीये, एक ट्रॉफी आहे आणि बंडाचा झेल मात्र टिपलाय आणि सामना देखील जिंकलाय. जल्लोष आणि जल्लोष. अजय शेलार फक्त सामना जिंकून दिला नाहीये, तर या मॅचचा हिरो देखील झालेत आणि टॉप 4 मध्ये दाखल होणारा संघ ठरतो एकता मिरगाव. ज्या टीमच्या नावामध्ये एकता आहे, ज्या टीमच्या नावामध्ये युनिटी आहे, ज्या टीमने खेळ देखील चांगला केला. हार्ड लक बॅड लक टीम मसनाई माता 11 सायगडे, तुम्ही देखील चांगला खेळ केलात मित्रांनो. लढले, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. तुम्ही हारला नाहीयेत, फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा थोडीशी जास्त करावी लागेल. पहा सेलिब्रेशन. एकता मिरगाव या संघाने मात्र मायादेवी चषक 2025 मध्ये टॉप 4 मध्ये